जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये मराठा ओबीसी आंदोलकांची समोरासमोर घोषणाबाजी। उपोषणांमुळे तणावाचं वातावरण, वाद चिघळणार नाही याची दोन्ही समाजाच्या नेत्यांनी काळजी घ्यावी, फडणवीसांचं आवाहन। राजकीय नेत्यांच्या आदेशावरून लक्ष्मण हाके उपोषणाला बसले। जरांगे पाटलांचा आरोप, तर सलाईन लावली तेव्हाच जरांगेंचं उपोषण संपलं, हाकेंचं प्रत्युत्तर। मुंबईच्या धारावीत मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरून राडा, महापालिकेच्या पथकाला स्थानिकांनी रोखलं। नेत्यांच्या बैठकीनंतर तोडक कारवाईला स्थगिती, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणावपूर्ण शांतता। मशिदीसमोर मंदिर बांधणार, नितेश राणे आणि किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल, तर संजय राऊत सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका। वर्षा गायकवाडांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका उद्याच होणार। युवा सेनेच्या याचिकेवरून हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश, 27 सप्टेंबरला लागणार निकाल। पुण्यात सुप्रिया सुळेंच्या भाषणावेळी जय श्रीरामच्या घोषणा, सुप्रिया सुळेंना थांबवावं लागलं भाषण। चंद्रकांत पाटील आणि गडकरींच्या आवाहनानंतर सुरू केलं भाषण। निवडणुका जाहीर होण्याआधीच वंचित आघाडीकडून 11 उमेदवार जाहीर। रावेरमधून शमीभा पाटील या तृतीयपंथीय व्यक्तीला संधी, फडणवीसांच्या विरोधात दिला उमेदवार। जळगाव शहरात अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळल्या आळ्या, पालक संतप्त। पोषण आहाराचा नमुना तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवला, योग्य कारवाई करणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती।